कायम राहिली या मैदानावरती. तर पाणी त्या मैदानामध्ये राजाला पाणी द्यायचंय. जरीमरे खोपटे विपक्ष स्वर्गीय रूपचंद स्मृती धाकटे जो या तसं दोन संघादरम्यान होणारी पहिली सेमीफायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. याच दरम्यान जरीमरी खोपटे संघाचे प्रमुख आधारस्तंभ आणि खोपटे गावचे उपसरपंच रितेश दादा ठाकूर यांच्या वतीनं प्रत्येक गोलंदाजाकरता विकेट हॅट्रिक करता लगातारचे 3 विकेट करता 3000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं. याच दरम्यान आई एकवीर हायस्कूल संघाचे खेळाडू खरं तर आपण पाहिलं असेल आई गावदेवी चषक अंडर क्रिकेट स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये पराभूत होऊन अगदी निराश अवस्थेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. तर या स्पर्धेच्या मध्ये त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत असेल. धाकटी संघाने नाणेफेकी जिंकले, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर एक धाडसी निर्णय आपण पाहिला असेल टेनिस क्रिकेटमध्ये. एखादा संघ नाणेफेकी जिंकला तर प्रथम क्षेत्ररक्षण म्हणजे चेसिंग करण्याचा निश्चितच मनसुबा असतो. जर जरीमरे खोपटे संघाच्या पहिल्या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा देणारा जर कोणता गोलंदाज ठरला असेल तर बबनदादा ठाकूर यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. या दरम्यान दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू 12वे प्रतिनिधी आमच्या समोर जोडले गेले तर त्यांचे सुद्धा असेल सहर्ष असे स्वागत. पहिली सेमीफायनल, पहिली बिग फाईट, बिग बॅटल. अगदी निश्चितच खोपटे गावच्या चेतन पाटीलला असेल सुवर्ण संधी. जर विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र तुम्हाला मिळतील 500 रुपयाचं कॅश प्राइज. सूरज 1000 रुपयाचं कॅश प्राइज सूरज यांच्याकडून. चला पंच सामना सुरू करा. अगदी जास्त उशीर होतोय असं वाटतंय, जास्त विलंब झालाय. तर सलामी जोडी धाकटी संघाकडून रोहित घरत स्ट्राईक फलंदाज, नॉनस्ट्राईक फलंदाज असेल सनी घरत. आणि पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अगदी जरीमरी खोपटे संघाचा सरसेनापती अभिजित. दुसऱ्या रजनीमध्ये, दुसऱ्या रात्रीमध्ये काय जबरदस्त भरीव कामगिरी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगले चेंडू पाहायला मिळाले, चांगली गोलंदाजी आणि विजयी फटका लगवण्याचा निश्चितच मान सुद्धा खेळाडूच्या नावे गेला. ज्यावेळेस एक चेंडूमध्ये एक धावेची गरज होती त्यावेळेस मात्र या खेळाडूने चांगला फटका लगावला होता. याच दरम्यान या स्पर्धेसाठी 190 विधानसभेचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर दमदार आमदार उरणच्या मातीचा प्रत्येकाच्या जातीचा सन्माननीय महेश शेठ वाल्दी यांच्याकडून या स्पर्धेला रोख रक्कम 1 लाख रुपयाची धनराशी. प्रथमतः या संयोजकांच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार. तर हा पहिला चेंडू फिरकावलाय वाईड लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर येतोय मात्र रोहित घरत याचा तडाखा. बिग हिट, षटकार 6. उपसरपंच रितेश ठाकूर खोपटेगावचे यांच्या वतीने लगातारचे 3 विकेट करता प्रत्येक गोलंदाजाला 3000 रुपयाचं बक्षीस आणि 3 लगातारचे डॉट चेंडू 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. निश्चितच आजी माझे उपसरपंच या स्पर्धेचे मात्र यशस्वी आयोजक रितेश दादा ठाकूर आणि सुजित दादा मात्रे. निश्चितच यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपण पाहू शकता खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम. मात्र हा चेंडू फेकला निर्धाव स्वरूपाचा. पहिल्या चेंडूवरती लगावला षटकार. तर जो खेळ पहिल्या रजनीमध्ये रोहित घरत याने सोडला होता त्या खेळाला प्रारंभ झालाय. अगदी त्याच लयमध्ये, त्याच टचमध्ये असताना पहिल्या चेंडूवरती लगावला बिगिट षटकार आणि त्याच्यानंतर आला निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुढचा चेंडू लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला, त्याच्यानंतर अगदी गोलीच्या बेगाने निघून गेला. बाकीचं काम यष्टिरक्षक मंथनेनं पूर्ण केलं. निर्धाव चेंडू झाले सांगता. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मैदानामध्ये. अभिजित एक गुणवत्तावान गोलंदाज. खरं तर खोपटे संघाची बुलेट ट्रेन किल्मेच्या क्रीडानगरीमध्ये अगदी बरदास्त वेगाने पलताना दिसते.
पुढचा चेंडू घुटण्यावर बसमध्ये चेंडू भिरकावलाय, चेंडू जाईल आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, येतोय मात्र या षटकातील हा चौकार. चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर सलगचे 2 चेंडू आले निर्धाव. थोडस दडपणाखाली आला होता रोहित घरत आणि त्याच्यानंतर एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल फटका पाहायला मिळाला, चौकार मिळाला त्या चेंडूवरती. 2 चेंडू अद्याप शिल्लक या षटकातील. अभिजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताला जातोय, चेंडू पडला, गोडच्या वेगाने निघून गेला. या षटकातील तिसरा निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. रोहित घरत एक षटकार एक चौकार खेचल्यामध्ये 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत आणि खरं तर ही जमेची बाजू असेल अभिजित याच्यासाठी, खोपटे संघासाठी. शेवटचा अंतिम चेंडू, पहिले षटक मार्गस्थ अभिजित. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फंबल झाला, यष्टिरक्षक, चेंडू गेलाय लॉंग स्टॉप सीमारेषा बाहेर, येतो मात्र या षटकातील हा चौकार. डिसिजन पेंडिंग असेल चेक केलं जातोय आमच्या क्वालिफाईड तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. खर तर गुडघ्यावर बसून चेंडू फाईन लेगला भिरकावण्याचा प्रयत्न केला रोहित गर्देच्या माध्यमातून, चौकार मिळाला बाईच्या स्वरूपात. मात्र चेंडू निश्चितच पाहायला जाईल, बेस्टच्या वर फेकला गेलाय का, अंपायर कॉल असेल, डिसिजन असेल पेंडिंग. तर हा चेंडू असेल नो चेंडू, बेसाईचा वर फेकला जातोय, दंडित केलाय गोलंदाजाला. 1+4 अशा मिळतील मात्र नशिबाच्या 5 धावा. तर धाकटीजूच्या कुठल्याही खेळाडूने अर्धशतक झलकावलं, वैयक्तिक अर्धशतक, तर चैतन्य पाटील यांच्याकडून दिले जाईल तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. मी बघाशी म्हटलं खरं तर गुलाबी थंडीमध्ये काळोखे रात्रीत या मात्र कुबेर देवता प्रचंड प्रसन्न झाल्यात खेळाडूंवरती. अंतिम चेंडू, हा चेंडू भिरकावलाय, जबरदस्त फटका, लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर, येतोय मात्र रोहित घरात ब्रँडेड षटकार. धन्यवाद. चला आमच्याकडे एक सॅमसंग मोबाईल सापडलाय, कोणाचा असेल ओळख पटवून घेऊन जा. पब्लिक प्लेस मध्ये हा मोबाईल आढळलाय, सॅमसंगचा आहे. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धाव फलकावरती. स्वर्गीय रूपचंद स्मृती धाकटीजू संघाची 21 धावा, बिनगडी बाद 21. दुसरं षटक कोणाकडे हाताला जाईल, मात्र कौशिक येताना दिसतोय. ज्या खेळाडूंना मात्र निश्चितच आजीबाजी उपसरपंच चषक खोपटे टुर्नामेंट मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, आज मात्र गरज असेल चांगल्या गोलंदाजीची. कारण पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला अभिजित थोडासा खर्चिक ठरलाय, कारण 21 धावा खर्च केल्यात 3 षटकांची लढत, आणि 3 षटकांमध्ये आपण 21चा विचार केला तर या सरासरी वाटचाल चालू राहिली तर मात्र जवळ 60 ते 65 धावा निश्चितच उभारण्यात यश मिळेल. कौशिक तयार बॉलिंग ट्रॅक वरती. चला दीपू याचा मोबाईल आहे, कोपरोलीचा दीपू माझाच मित्र आहे, बरा झाला माझ्याचकडे आला. पहिला चेंडू हाताला जातोय निश्चितच डॉट स्वरूपाचा. अर्णव चैतन्य पाटील बॉब यांच्याकडून धाकटीजुईच्या
कोणत्याही खेळाडूनं वैयक्तिक पर्सनल हाफ सेंचुरी अर्धशतकी केली तर नकद राशी 2000 रुपयाची धनराशी दिली जाईल. हा चेंडू मात्र निश्चितच बॅट कट लागली, मिळाली एक धाव. एक धावने निश्चितच खरं तर रोशन गावड यांनी हा मोबाईल आमच्याकडे आणून दिला. त्यांचं मात्र असेल, कारण आत्ताच्या जमान्यात अशी इमानदारी तुम्हाला पाहायला मिळत नसते. जवळ एक महागडा मोबाईल त्यांच्याकडे सापडला, त्याने आणून आमच्याकडे दिला आणि उद्या निश्चितच आम्ही आमचे परममित्र दीपू यांच्याकडे तो मोबाईल सुपूर्द करू. तर ऑनफिल्ड अंपायर काय निर्णय असेल? बाद झाल्या फलंदाज आपण पाहू शकता. सनी घरत दगडमध्ये परत येताना दिसतोय, निराश अवस्थेत असेल. पायची स्वरूपात बाद होणारा सनी घरत पहिला खेळाडू बाद होताना दिसतोय. नवीन फलंदाज सनीच्या जागेवरती जाताना दिसतोय. रोहित घरत, रोहित शशिकांत घरत आणि रोहित गुरुदास घरत अशी मात्र दोन रोहित बंधूची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन रोहित घरत पहिल्या दिवसामध्ये, पहिल्या रजनीमध्ये केलवणे संघाविरुद्ध काय जबरदस्त भरधाव कामगिरी केली होती दोन्ही फलंदाजांनी. खरं तर रोहित गुरुदास घरत धावची स्वरूपात बाद झाला होता आणि त्याच्यानंतर केलवणे संघाने कमबॅक केली होती. मात्र जबरदस्त गोलंदाजी जे पाहायला मिळाली त्याच्यानंतर आणि संघ पहिला संघ ठरला ज्याने मात्र अंतिम 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित केला. कौशिक तयार बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. या पद्धत चेंडू, कोणतेही उत्तर नव्हतं रोहित याच्याकडं. निर्धार स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला. या षटकातील आपण विचार केला, तिसरा निर्धार स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. कौशिक मी स्तुती केली खरं तर या गोलंदाजाची, आणि अगदी निश्चितच चांगले चेंडू फेकताना दिसतोय, चांगले चेंडू हाताळताना दिसतोय. आप ट्रॅकर उडवलाय, या वेळेस चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा बाहेर. येतोय मात्र रोहित ब्रँडेड षटकार. तर प्रत्येक तरुणाच्या गळ्यातील ताईत बनली आहे. कमीत कमी वेळेमध्ये प्रसिद्धी मिळवली ही तरुणी गौतमी पाटील, सबसे कातील गौतमी पाटील. बोलूया मैदानामध्ये पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर यावेळेस स्पर्धा भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकारानंतर येतोय हा मात्र एक जबरदस्त चौकार. वरती खरे तर मी मगाशी वावा केली, मात्र ही स्तुती पचलेली दिसत नाहीये कौशिकेला. पहिले निर्धार स्वरूपाचे 3 चेंडू आणि त्याच्यानंतर आलेल्या 2 चेंडूवरती 10 धावा, एक षटकार आणि सलगचा एक चौकार. शेवटचा अंतिम चेंडू असेल शिल्लक. कौशिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पलताना दिसतोय. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवरती आदलला गेला, मात्र शॉर्ट टर्म रिजन मध्ये फील्ड केला जाईल. निर्धाव चेंडू झाली सांगता. या षटकातील चौथा निर्धार स्वरूपाचा चेंडू. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धाकटीची संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती. 1 गडी बाद 31 धावा. येस डीजे ऑपरेटर. धावा लागले धावफलकावरती 31. 2 षटकाच्या समाप्तीनंतर निश्चितच अजय घरत, प्रीतम कोहली, रणजित कोहली, निखिल पगडे, अमर पाटील खरं तर आमचे परममित्र या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. आणि या गुलाबी थंडीचा जास्त निश्चित जर आपण विचार केला तर मात्र या सामन्याचा आनंद घेताना दिसतील ऑन स्क्रीन वरती. अजय घरत बघा, जयेंद्र घरत, चार्मिंग पर्सनॅलिटी. खरं तर खूप मोठं साथ मात्र खेळूची आपल्याला निश्चितच सातत्याने लाभत असते.
आणि एकदा साईड स्क्रीनच्या वर असलेला निश्चित आमचा कॅमेरामॅन मित्र, खरं तर कॅमेरामॅन नाही हेल्मेन आहेत, अद्यापर्यंत त्यांनी 3 हेल मात्र रिकाम्या केल्यात. हा चेंडू बॅटची कट घेतली आहे, अपरेज. एकाच चेंडूवरती 2 फलंदाज, एकाच मॅनमध्ये 2 तलवारी पाहायला मिळाल्या. मात्र स्वतःला सावरलं, परत आला आपल्या. तर चला चैतन्य, तुमच्यासाठी असेल सुवर्ण संधी. तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेट साठी. पुढे येतो तयार, पुढचा चेंडू चेतन याचा. हा चेंडू टप्प्यावर निश्चितच टप्प्यात चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडला, उचली घेतली आणि निघून गेला. विकेट किपर मंथनाच्या हातामध्ये दंडित केले गोलंदाज चेतन याला. अवंत स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला. एक धावचं बेनिफिट मिळाले. धाकटी संघाला 32 धावा लागल्या धावपल करते. हा चेंडू भिरकावलाय, पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर शोधलाय, पकडला जाईल झेल आणि संपुष्टात आलाय रोहित गुरुदास घरत याचा खेळ. लय मध्ये येताना दिसतात, चांगली ध्वनिफीत त्यांच्या माध्यमातून वाजवली जाते. नवीन फलंदाज आदित्य जोशी मैदानात जाताना दिसतोय. धाव संख्या चांगली लागली. आपण धाव फलकाचा विचार केला, 32 धावा लागल्या, 2 गडी बाद झाल्यात. सलामीची जोडी जी आली होती रोहित घरत आणि त्याच्यानंतर सनी घरत तंबूमध्ये परत गेली आहे. आता मात्र 3 आणि 4 नंबरचे फलंदाज रोहित घरत आणि त्याच्यानंतर आदित्य जोशी. या षटकाचा आपण विचार केला, 4 चेंडू अद्याप शिल्लक असतील. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती विकेट साठी असतील 2000 रुपयाचं कॅश प्राइज. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंगॉन सीमारेषेलगत जाताना दिसतोय. डीप मध्ये चेंडू फील केला जातोय अभिजितच्या माध्यमातून. तोपर्यंत मिळाली आहे आदित्य जोशी याला एक धाव मिळाली. धाकटी जोशी संघाला एक धावाने संघ जाऊन पोहोचतोय. 33च्या घरात 2 गडी बाद, 33 धावा लागल्या धावफलकावरती. निश्चितच चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये साई संघाने केला. अगदी खुल्या हाताने परत गेले असले तर प्रेक्षक वर्गाची मनं जिंकलेत. मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय, क्लीन बोल्ड स्वरूपाचा चेंडू. यष्टांचा भेद घेतला जातोय, फर्निचर डिस्ट्रॉय केले जातात आणि पुन्हा एकदा रोहित घरत होतोय क्लीन बोल्ड स्वरूपात बाद. स्टाईल भारी रुचिर मात्रे नावाचा 24 लाईव्ह इव्हेंट वाला रुचिर मात्रे नावाचा 24 लाईव्ह इव्हेंट वाला रुचिर मात्रे नावाचा रुचिर मात्रे नावाचा रुचिर मात्रे नावाचा रुचिर मात्रे नावाचा. खरं तर आपण आता पाहिलं असेल क्रिकेट पेक्षाही जास्त क्रेज छकड्याच्या शर्यतीला आली आहे. कारण सर्वात जास्त लाईव्ह सामने पण पाहता निश्चितच याची देही याची डोला पाहण्यासाठी प्रेक्षक माध्यमामध्ये उतरत असतो. मग जीवाची पर्वा न करता अगदी छकड्याच्या निश्चितच पटामध्ये उतरत असतो. आणि त्या स्पर्धा तुम्हाला सातत्याने प्रत्येक हप्त्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन आणि त्यामध्ये निश्चित पाहिलं असं ट्रॅक्टर थार अशी मोठमोठी बक्षिसं मात्र त्या स्पर्धामध्ये लागत असतात. तर माझा नवीन फलंदाज योगेश भोईर येताना दिसतोय. या षटकातील अद्याप विचार केला 2 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. योगेश भोईर निश्चितच तयार. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळून काढला. चेंडू अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये घरंगळत जातोय. सीमारेषेलगत चेंडू फील केला जाईल, चांगला थ्रो पाहायला मिळेल. मात्र मिळते एक धाव. एक धावने धाव संख्या लागली धावपलकावरती 34 धावा. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. समोर फलंदाज असेल आदित्य जोशी. या चेंडूवरती जर षटकार आला तर 40-41 धावांचं टार्गेट, चौकार आला तर 38-39 धावांचं टार्गेट, 2 आल्या 36-37 धावांचं टार्गेट. हा चेंडू बॅटची अपरेज घेतली आणि मात्र चेंडू पकडला जाईल, झेल पकडला जातोय मंथनाच्या माध्यमातून. या चेंडूवरती आली विकेट आदित्य जोशी याची. आदित्य जोशी बॅक टू द डगआउट.
समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करतात स्वर्गीय रूपचंद स्मृती धाकटी संघाने धावा लावल्या धावफलकावरती 34 आणि 35 धावांचं आव्हान ठेवले ते मात्र जरी मरी खोपटे संघासमोर. तर मग उत्तर ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय मायक्रोफोनवरती आमचे गुरुवर्य मोठी जुई गावचे नितेश पंडित सर यांच्याकडे. हॅलो. तर या दरम्यान आम्ही सन्मान घेतो व्यासपीठावरती केलिवणी गावातील उदयोन्मुख समालोचक मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारे आणखी एक गोड आवाज चेतन स्वामी यांचा मात्र केला जाईल शुभ सन्मान. चला या आयोजकाच्या माध्यमातून मात्र केला जातोय सन्मान. खरं तर आपण पाहिलं असेल कालच्या रात्रीमध्ये त्यांनी समालोचन केलं अगदी मंत्रमुग्ध करणारी त्यांची वाणी आणि त्याच्यानंतर त्यांचा देखील केला जाईल शुभ सन्मान. हॅलो. आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक तेजस माळी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते चेतन स्वामी याला केले जरी सन्मानित. टीजी एडिट्स तेजस गायकवाड हे तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतील. कौशिक अभिजित अभिषेक असतील. तर निश्चितच या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय सन्मान्य तेजस माळी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते माईची उपदार शाल वस्त्रालंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह भेट देऊन सन्मानित केले जात आहे. चेतन स्वामी एक मराठी भाषेतील गोड आवाज केलवण गावातील उदयोन्मुख समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे. तर चला बोलूया मैदानामध्ये मायक्रोफोन ते आपल्या समोर जोडले जातील. तर चला आजच्या रजनीतील दुसरी सेमीफायनल हंस 11 आरसीसी फेट आणि त्याच्यानंतर टाकीगाव दोन्ही संघाचे संघटने घ्या नाणेफेकीसाठी. हंस 11 आरसीसी पेठ आपण पाहू शकता. त्याच्यानंतर टाकीगाव साई सावली टाकीगाव दुसरी सेमीफायनलची बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल केला जातोय. निश्चितच तेजस माळी साहेबांच्या पवित्र शुभ असते टेल इज अ कॉल मात्र हेड आलाय. नाणेफेकीचा कौल लागला निश्चितच टाकीगाव संघाच्या बाजूला टाकीगाव संघ. 1 मिनिट काय निर्णय असेल आपला. निश्चितच क्षेत्र स्वीकारलंय. तर निश्चितच हंस 11 आरसीसी पेठ संघाचे स्पॅकर स्पॉन्सर आदरणीय सन्मान्य पप्पू कलंबुसरे गावचे सुपुत्र असतील त्यांचा मात्र केला जाईल शुभ सन्मान. यावं आपण. थँक्यू. घेऊन चलतो आपल्याला मैदानावरती ज्या मैदानावरती सामना रंगला जातो आहे जरीमरी खोपटे विपक्ष रूपचंद स्मृती धाकटी जुई 35 धावांचा आव्हान आहे. टार्गेट पूर्ण करताना चौफेर नजर फिरवली जातोय. या ठिकाणी मोन्या अंश पाटील क्षितिजसाठी षटकार हॅट्रिक रोख रक्कम 2000 रुपयाची धनराशी दिली जाईल परंतु चेंडू आणि बॅटचं समीकरण आणतोय 3000 षटकारांच्या हॅट्रिकसाठी आणि या वेळेला पाहायचं आहे. खरं तर आपण टाकीगाव विपक्ष आरसीसी पेठ रातो के कातील सोहेल मला वाटतोय कर्णधार म्हणून आला असेल. हॅलो चेक नाणेफेकीचा कौल झाला. पण सर थांबवतो 1 मिनिट. या दरम्यान आणखी एक सन्मान केला जाईल मंचावरती. मराठी भाषेतील आणखी एक गोड आवाज मनीष पाटील सरांचा देखील केला जाईल शुभ सन्मान. खरं तर ज्यांचं समालोचन आजच्या रजनीमध्ये तुम्ही ऐकलत प्रत्येक मनाला भुरळ घालणाऱ्या निश्चितच मराठी भाषेतील एक गोड आवाज मनीष पाटील सरांना केले जाईल सन्मानित. तर चला नंतर केले जाईल सन्मान. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. या वेळेला तिसऱ्या पंचांची मला वाटतं मागणी केली मैदानावरती तशा प्रकारची पूर्तता केली जाईल परंतु तत्पूर्वी आयोजनाबद्दल सांगायचं झालं तर हे आयोजन
एक चोखंदल आयोजन केलवणे म्हणजेच पेण पनवेल आणि उरणच्या अगदी सीमारेषेवरती या भव्य मैदानावरती या क्रीडानगरीमध्ये प्रकाश झोतातील नाईट टुर्नामेंटचं भव्य आणि दिव्य आयोजन करण्यात आलं. MLA ट्रॉफी 2024 उरण पनवेल विधानसभा आणि याचं आयोजन करण्यात आलं संदेश ठाकूर यांच्याकडून. सुवर्ण संधी आहे. क्षितिज नव्हे तर कोणत्याही खेळाडूंनी षटकार लगावला तर रोख रक्कम 500 रुपीज कॅश प्राईज 500 रुपयांची धनराशी दिली जाईल. इथे ऐन मोन्या अंश पाटील यांच्याकडून सुद्धा क्षितिजसाठी हॅट्रिक 3000 रुपयाची धनराशी. पैशांची खैरात असेल. तिसरा पंच निश्चित या वेळेला तिसरे पंच आपल्या चाणाक्ष चतुर नजरेतून शोधतायत हा चेंडू कशा प्रकारचा असेल. क्वालिफाईड पंच प्रीतमजी. खरं तर रायगड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमानं होणाऱ्या प्रतियोगितेत रिलायन्सच्या मैदानावरती डॉक्टर प्रीमियर लीगचा थरार आणि त्याही वेळेस एक खेळाडू म्हणून प्रीतम सर असतायत यावेळेस परीक्षण करण्यासाठी. किरण नाईक टाकीगाव आपल्याला रिक्वेस्ट आहे आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. येस फक्त 12th मॅन थांबा तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये. बाकीच्या सर्वांनी पाठीमागे बसायचं आहे. तर 12वा खेळाडू बसा आणि वारंवार सर्व सूचना करून आजच्या या खेळाला सुरुवात झाली प्रवीण सर बरोबर 7 वाजून काही मिनिटानं आणि जवळजवळ रात्रीचे 4 वाजतायत. अजूनही आपल्याला 2 सामने आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन बक्षीस वितरण म्हणजे जवळजवळ 6:30 6:30 वाजू शकतील या मैदानावरती. किंबहुना सहकार्य केलं तर आणि वारंवार रिव्ह्यू असतील तर तिथे मात्र आपल्याला अतिरिक्त वेळ मोजावा लागेल. झेलसाठी रिव्ह्यू असणार आहे ना सर. मग बेल्स या पायचीच्या स्वरूपात नॉट आउट. पॉपिंग क्रीजमध्ये खरं तर यावेळेस सुस्थितीमध्ये आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती 2च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. 18 चेंडू 35 धावा आणि यावेळेस मात्र पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर असणारा जो गोलंदाज आहे नाव आहे रोहित. रोहितनं हा अस्त्र फेकला होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली होती. परत एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅक टू बॅक गुड लाईन स्पॉटवरती चेंडू त्याच पद्धतीनं त्याच शिताफीनं खरं तर बेल सोडवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र या ठिकाणी निश्चित केला खरा परंतु परत एकदा 0 या धावसंख्येची मोहर लागली गेली. अतिशय अशा या बोचऱ्या थंडीमध्ये तशाच प्रकारचा संथ गतीनं चालणारा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. क्षितिज आणि त्याचबरोबर चेतन पाटील. वैयक्तिक कोट्यातील आतापर्यंत 3 चेंडू त्यातील 2 चेंडू चेतन. बॅक टू बॅक यावेळेस परत एकदा 3 चेंडू.
विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2000 रुपयाची धनराशी असेल धाकटी जोई टीमला. तोच रोहित फलंदाजी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हो, ओपनिंग सलामीसाठी आलेला हा फलंदाज काय करतोय? चेतन आतापर्यंत 3 चेंडू मिस करतोय, 4 चेंडू मिस करतोय. तसं पाहिलं तर थोडासा महागडा ठरेल का हा फलंदाज? क्षितिज काहीसा कानमंत्र देतोय. 2018-19 क्षितिजचा खेळ बघितला तर खोपटे संघाकडून ट्रम्प कार्ड खरं तर क्षितिज आणि राज. यावेळेस क्षितिज काहीसा कानमंत्र देतोय चेतनला आपल्या फलंदाजीची. या वेळेला परत एकदा आव्हान, तर स्वायर मारा, खराब मारा, दूषित मारा. 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 2च्या घरामध्ये. या वेळेला एसटीजीच्या स्वरूपामध्ये खरं तर बाद होताना दिसतोय हा फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हेलियन. नॅट नंबर 3 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी नवीन आलेला फलंदाज. नाव आहे कल्पेश. राज, क्षितिज आणि राज, मार्को, स्टीवो, युसुफ. आता परत एकदा या दोघांसाठी सुवर्ण संधी. बबन दादा खोपटे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरसेनापती यांच्याकडून या दोन्ही खेळाडूंनी जर आपली मॅच आपल्या पल्ल्यामध्ये आणली तर निश्चित रोख रक्कम 2000 रुपयाची धनराशी दिली जाईल. रितेश ठाकूर उपसरपंच खोपटे षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयांची धनराशी. जी बक्षिसं लावली जात आहेत त्या बक्षिसाप्रमाणे खेळी मात्र या मैदानावरती दिसत नाही. मग गोलंदाजांची किंवा फलंदाजांची पाहायचं आहे. 1 षटक संपलं गेलं आणि 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. जवळजवळ मला वाटतं 13 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. या षटकातील पुढचा चेंडू रोहितचा आखूट टप्प्याचा चेंडू होता. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फेल्ड होतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येनिशी धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती आहे. 1 बाद 3च्या घरात. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता या निर्णायक विजयासाठी असेल खोपटे टीमला. जी ही महाराष्ट्र भूमी उत्तम आणि उत्तमोत्तम खेळाडूंची. या वेळेला गोलंदाजी मार्कवर असणारा अंकेश पाटील. 3 धावसंख्या झाल्यात. 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंमध्ये 32 धावा. 32-12. अजूनही 12 डिलिव्हरी आपल्यासाठी असतील चेंडूंच्या आणि त्याच्यावरती आपल्याला धावसंख्या जमा करायची आहे 32. 16च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल या संघाला विजयाचा. कारण डू ऑर डाय तसं पाहिलं तर म्हणजे हाही सामना पहिल्या क्रमांकासाठी वाटचाल करायची असेल तर समीकरण सोडवावं लागेल त्या पद्धतीनं. इथं मात्र राज चेंडूवरती शफल झाला परंतु चेंडूनं अतिरिक्त उंची गाठली. क्वालिफाईड पंच अवांतर स्वैर मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर. आत्ता मात्र 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. राज आणि त्याचबरोबर निश्चित या वेळेला भीमर त्याला वॉर्निंग केलेली आहे. दुसऱ्या प्रकारचा भीमर या मैदानावरती फेकला तर तुला स्वैर मारा घोषित करून गोलंदाजीच्या ट्रॅकवरून हटवलं जाईल. इशारा दिला गेला पंजांकडून. राज फलंदाजी ट्रॅकवरती मार्कवरती सज्ज तर गोलंदाजी मार्कवरती असणारा अंकेश पाटील. अतिशय सुरेख आखोट टप्प्याचा चेंडू या वेळेला करतोय का चुकी? हो. आणि निश्चित इथं मात्र 1 धावसंख्या पलू 1च धावसंख्या. खरं तर झेलभूमीला दान. आजचा दिवस असणार आहे गुलाबी दिवसांचा. कारण फेब्रुवारी महिना म्हणजे तरुणांसाठी गुलाबी महिना. आज प्रॉमिस डे आहे. एकमेकांना दिलेली शरयू नदीच्या तीरावरती नदीच्या काठावरती दिलेली वचन विसरू नका.
अनेक चोखंदल स्वच्छ आणि तोही अगदी भावनिक प्रेम आणि म्हणूनच तो प्रॉमिस आठवा गोड खिंडीमध्ये दिला होता, जी खिंड पावन केली माझ्या बाजी प्रभूंनी. गडावरती जोपर्यंत तोफेचा आवाज होणार नाही, गनिमाला पुढे होऊ देणार नाही, हे वचन दिलं राजांना. तोच वचन बॅट मधून दाखवताना दिसतोय. क्षितिजा पलीकडे पाठवतोय चेंडू. चेंडू जातोय 6 धावांसाठी. गगनचुंबी षटकार. पण आजच जिवंत करताना दिसतोय डीजे ऑपरेटर. भगवा. भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे वासना रहित. हा प्रतीक आहे हिंदू संस्कृतीचा आणि या भगव्या झेंड्याखाली स्वराज्याचं सुराज्य निर्माण करणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात माऊल्यांना मानाचा मुजरा घेऊन जातोय. परत एकदा मैदानावरती चेंडूची परत एकदा तपासणी केली जातोय. यावेळेस शैलेजी गावंड वेलकम, स्वागत आहे खरं तर आपलं मनापासून. ज्यांना अतिशय कमी वयात युवा अवस्थेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमानं अनेक विकास कामं बोरखार आणि विंधणे पंचायतीसाठी शासकीय खजिन्यातून आमदार साहेबांच्या नेतृत्वात अनेक जवळजवळ लाखो रुपयांची कामं विकास कामं ज्यांच्या माध्यमानं केली गेली. शैलेशजी गावंड आपलंही मनापासून सहर्ष स्वागत आहे प्रतियोगितेस. तदनंतर जाऊया परत एकदा क्षितिजच्या बॅटचा तोंड उघडला गेला. क्षितिजा पलीकडे पाठवलेला चेंडू 6 धावा देऊन गेला खरा धावसंख्या धावपटलावरती 1-11 3-1. यावेळेस मात्र थोडासा बाउन्स होता. निश्चित चेंडू मात्र अगदी आपल्या शरीराच्या आणि नेकच्या मानेच्या जवळून जाणारा चेंडू. चेंडू सरळ गेला एस्ट रक्षकाच्या हातामध्ये न धाव. प्रचंड अनुभव आहे या पंचाकडे रुचिर. खरं तर रायगड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमानं होणाऱ्या मॅचेस मी अनुभवल्यात नागोटणीच्या रिलायन्सच्या मैदानावरती आणि त्या ठिकाणी असणारा प्रचंड अनुभव. उरणच्या डॉक्टरांची टीम खेळत असताना मी सांगितलं होतं की ज्या वेळेला व्यान्यूज राऊत आणि सत्या ठाकरे हे खेळत असताना डॉक्टरांनी सांगितलं की छातीला माती लावून खेळले ते, परंतु तीच माती नंतर पाठीला लावून मैदान सोडावा लागला आपल्या उरणच्या डॉक्टरांना. यावेळेस मात्र ते नेतृत्व होतं प्रीतम सरांचं. तेच प्रीतम सर यावेळेला ऑफिशियल्स म्हणून आपल्याला मैदानावरती दिसत आहेत. या षटकातील पुढचा चेंडू अर्थात चौथा चेंडू फॉर टू गो. चौथा चेंडू घेऊन येतोय अंकेश पाटील. अंकेश एक जलद गतीचा गोलंदाज, फेस आहे, गोलंदाजीला दिशा आहे. पददालित्य चुकलं जातोय. ज्या वेळेला पददालित्य चुकलं की डान्स परफॉर्मन्स जसा ज्या प्रकारे चुकीचा होतोय तसं काहीतरी झालं. मैदानावरती डेथ चेंडूची घोषणा केली आमच्या नंदू सर यांच्या माध्यमानं. प्रशांत सर क्वालिफाईड ऑफिशियल्स आहेत आणि यावेळेला क्षितिजच्या बॅटमधून षटकार आणि एकेरी 7 धावसंख्या वैयक्तिक कोट्यावरती आहे. तोच क्षितिज अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्र निवडला, चेंडू आला, एक दर्जेदार चौकार आणि नो. गणेश जयंतीच्या 2 दिवसा अगोदर मिळालेला खोपटा संघाला हा दिवाळीचा राहिलेला बोनस. षटकार, चौकार, हा चौकार या वेळेला आणि चौकार आणि त्याचबरोबर एक म्हणजे 5 धावांचा बेनिफिट बोनस मिळतोय. धावसंख्या झपकन वधारल्या. आता मात्र 15 धावांची आवश्यकता असेल फक्त 8 चेंडूंमध्ये. क्षितिज अजूनही 8 चेंडू 15 धावा, 8 चेंडू 15 धावा, 15 धावा 8 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती अंकेश पाटील धाकटी जो टीम कडून एक जलद गतीचा गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती षटक फेकण्यासाठी. फ्रीट हो 5 बेनिफिट 5. नऊ चेंडू 15 धावा. 9 चेंडू 15 धावा.
9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. क्षितिज अजूनही गोल फलंदाजी मार्कवरती सज्ज तोच अंकेश पाटील. हो, फुल टॉस चेंडू, शॉर्ट फुल टॉस चेंडू होता. सरळ सरळ ताण खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र निश्चित शॉट लॉंग ऑन कडे जाणारा चेंडू मात्र मध्ये अडवला जातोय. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 17च्या घरामध्ये. सतरा धावसंख्या धावपटलावरती आहेत. पहिला षटक संपला होता. धावसंख्या होत्या 7. 3-3. पहिला षटक संपला 3. त्याच्यानंतर पहिला चेंडू अवांतर, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर निर्धाव, परत एकदा 9 वरती 5 आणि 1. 17 धावसंख्या धावपटलावरती. 18 धावा. 18. 8 चेंडू 18. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आठ चेंडू 18 धावा. राज फलंदाजी मार्कवरती असेल. बंडाऊनसाठी आलेला राज तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी चौकार प्राप्त होऊ शकत होता तिथं मात्र या क्षेत्ररक्षकांना कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. एक धावसंख्येवरती थांबावं लागलं. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती 1 बाद 18च्या घरामध्ये. आता 17 धावांची आवश्यकता ही निर्णायक विजयासाठी असणार आहे. कंपल्सरी चेसिंग आणि इथं त्याच्यानंतर होणार आहे मोठी बिग फाईट मॅच असेल. RCC पेठ विपक्ष टाकीगाव. 7 चेंडू 17 धावा. अतिशय सुरेख या वेळेला ताकदीचा वापर. मी म्हटलं होतं क्षितिजच्या बॅटमधून आलेला वैयक्तिक दुसरा षटकार. हा आवाज तुम्हाला ओळखीचा वाटेल. येस, वोडाफोन एकापेक्षा लिटिल चॅम्प्स मधील मुग्धा वैशंपा यांच्या आवाजातील एक गीत आज ऐन फेब्रुवारीमध्ये नितीन डीजे, मोपाडा रसायनी, श्रीकांत यांच्या माध्यमानं प्रसारित करण्यात आलं सर्व तरुणाईसाठी. आणि यावेळेस 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. अजूनही दोलायमान सामना आहे. दोन्हीकडे झुकला जाईल. किंबहुना फटक्यांमधून विजय संपादन करायचा असेल तर निश्चित 1 किंवा 2 मोठे फटके. परंतु जर एक भेदक गोलंदाजी, एक तंत्रशुद्ध गोलंदाजी जर मैदानावरती पाहायला मिळाली तर परत एकदा कमबॅक करू शकेल या सामन्यामध्ये धाकटी जुई रूपचंद स्मृती. मला वाटतं डाव्या हाताचा गोलंदाज असावा. उजवा ठरतोय का गोलंदाजीतून तोच राज फलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 11 धावा. हे समीकरण सोडवण्यासाठी तयार असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील डेथोर शेवटचं तिसरं षटक घेऊन येतोय प्रथमेश घरत. या वेळेला मात्र कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या अगदी जवळ जाणारा चेंडू होता. राजने या वेळेला क्वालिफाईड ऑफिशियल पंचांकडे दाद मागितली. दाद मात्र फेटाळली गेली. यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला चेंडू. निर्धाव चेंडूचे मोहर. समीकरण येऊन थांबलं. 5 चेंडू 11 धावा. या अशा थंडीमध्ये वॉर्मअप फार महत्वाचं आहे. ते करताना दिसतोय सनी रूपचंद स्मृती धाकटीजोई संघाचा. ते गरजेचं आहे. परत एकदा अतिशय मारलेला उंचावरून चेंडू. इथं नाही करणार चुकी. प्रथमेश पकडतोय झेल. संपला जाईल राजचा खेळ. राज होणार बॅक टू पॅव्हेलियन.
आणि खरं तर मी म्हटलं होतं की हा सामना दोलायमान होऊ शकेल. ज्या वेळेला क्षितिजचे 2 फटके आले, आशा आकांक्षा खरं तर प्रचंड मोठ्या झाल्या, त्या म्हणजे खोपटा संघाच्या. परंतु त्याच्यानंतर मात्र समोर जखडून ठेवलं प्रथमेशनं आत्तापर्यंत 2 चेंडू फेकले आणि 2 चेंडू, त्यातील पहिला चेंडू नरधाव आणि दुसऱ्या चेंडूवरती कॉट अँड बॉलच्या स्वरूपामध्ये, झेलच्या स्वरूपामध्ये राजला रस्ता दाखवला तंबूचा. येस, राज परतला गेला तंबूमध्ये. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज इन ॲट नंबर 4 वरती, 4थ्या क्रमांकावरती नाव आहे मंथन म्हात्रे. मंथनला या वेळेला खरं तर निश्चित आपल्या फलंदाजीतून मंथन करावं लागेल. 2 षटकारांसाठी नकद राशी, रोख रक्कम, कॅश प्राईज 5,000 रुपयाची धनराशी असेल. ओ, अतिशय परत एकदा त्याच पद्धतीनं प्रथमेच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर व्यवस्थित पाहिजे त्या स्पॉटवरती चेंडू फेकतोय. यष्टीरक्षक अगदी एसटी विकेटच्या समोर आहे. इथं मात्र सलग 3 चेंडू निर्धाव फेकताना दिसतोय. डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर असताना, हानामारीचं षटक असताना प्रथमेश मात्र धाकटी जुई अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडला. धावसंख्या धावपटलावरती 1 न वधारली. धावसंख्या धावपटलावरती 25, 1 बाद. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. खरं तर अनुभवी गोलंदाजाची गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या वेळेला मोठे फटके येत आहेत आणि या वेळेला स्ट्राईक रोटेट होतो, इथं गेम चेंज होईल का? कारण क्षितिज हा गेम चेंजर आहे आणि हा गेम चेंज करणार का मैदानावरती ते पाहायला मिळेल. परंतु अगदी जर प्रथमेशचं बघितलं तर अवांतर पडल्यानंतर सुद्धा त्याच लाईनला गोलंदाजी करताना दिसतोय. इथं मात्र आता समीकरण येऊन थांबलंय. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. क्षितिजच्या बॅटमधून आतापर्यंत 2 मोठे फटके आलेत. 6 चेंडूंमध्ये 18 धावसंख्या वैयक्तिक कोट्यात स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात. तोच मंथन मात्र 1 चेंडू फेस झाला आणि 1 चेंडूमध्ये 1 धावसंख्या प्राप्त केली मंथननं. परत एकदा अतिशय खराब स्क्वेअर मारा. 1 धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या धावपटलावरती 27. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. मोठा फलंदाज ज्या वेळेला पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाजी मार्कवरती असेल त्यावेळेला दुविधा असतोय. असं म्हटलं जातोय की जिंकणारा काही वेगळं करत नाहीत, तुमच्यापेक्षा काहीतरी एक वेगळं करून दाखवतोय. तो करणार का फलंदाज? अतिशय सुरेख. या वेळेला ताकदीचा वापर आहे. क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली करणार नाही. चुकीला माफी नाही. क्षितिज सारखा एक मोठा मासा गळाला लागतोय. क्षितिज होणार बॅक टू पॅव्हेलियन. प्रॉमिस डेला अशी गीतं ऐकणं आणि ही गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. इथं मात्र क्षितिजची जागा भरून काढण्यासाठी नवीन चाललेला मैदानाकडे आगे कुश करताना दिसणारा फलंदाज आहे. फलंदाजाचं नाव आहे येस खोपटे टीमचा, जरीमरी खोपटे टीमचा कॅप्टन नाव आहे अभिजित. सामना जिंकवणाऱ्या खेळाडूस 1,000 रुपयाची धनराशी दिली जाईल. बबनदादा ठाकूर यांच्याकडून. क्रिकेटचे फॅन आहेत खरं तर. क्रिकेटनं वेड लावलंय गल्ली बोलात ते दिल्लीपर्यंत. ज्यानं कधी बॅटही पकडली मैदानात नाही अशांनी लाखो रुपयांची उधळण केलेली आहे. सामना पाहिला असेल विगरच्या मैदानावरती. ठाणे विपक्ष रायगड एका रात्रीत जीवित मात्रे मालामाल झाला होता ज्या सामन्यामध्ये. त्याला व्यावसायिक क्रिकेट म्हटलं जातो आहे. या ठिकाणी तसंच आपला छंद आणि त्यातूनच प्रोफेशन, खरं तर पॅशन प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करायचं. केला कन्वर्ट. फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडू फिरकावला. 6 धावांसाठी षटकार. आयवा कॅचची मात्र निश्चित ज्या वेळेला मान्यवर होते. आता मात्र 2 चेंडू 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख. काय होणार? पकडला जाईल का? झेल
इथं मात्र खर तर म्हटलं जाईल अंतिम टप्प्यामध्ये धाकटी जुई संघाला परतावं लागलं हा मैदान सोडून घरी. इथं मात्र तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकासाठी ज्याची वर्णी निश्चित लागेल विजयी संघाचं अभिनंदन आणि परास्त झालेल्या संघाला हार्ड लक फॉर दिस टाइम. या वेळेला तुमचं लक फॅक्टर कुठंतरी कमी होतं. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये गोलंदाज, खरं तर हा गोलंदाजानं झेल पकडला असता. इतर जाणारा क्षेत्ररक्षक मला वाटतं यष्टीरक्षक होता, त्यानं कुठेतरी चुकी केली आणि परतावं लागलं. या वेळेला मात्र पराभवाची माला, पराभवाच्या छायेत बसावं लागलं रूपचंद स्मृती धाकटी जुई संघाला. धूर्त करना दारेल अभी जीत बाकी थी, लेकिन इस अभिजीत ने दिखाया